नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे की अंगणवाडी सुपरवायझरची अंतर्गत भरती कधी होणार आहे आणि तिची जाहिरात कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तसंच या अंगणवाडी अंतर्गत भरती येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि आपण काय करायचं आहे याची सुद्धा आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहे। तर या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे आपलं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन, कारण की आता तुमची जाहिरात हे लवकरच येणार आहे। तर त्याचे काय कारण आहेत की जी अजून या ठिकाणी आपली जाहिरात आली नाही, तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आपली कोर्ट केस। तर या ठिकाणी आपली जे कोर्ट केस आहे, या कोर्ट केसचं 1 ऑगस्ट 2024 रोजी आहे निकाल। त्या निकाल लागल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कळणार आहे की आपली जाहिरात कधी येणार आहे। मात्र या ठिकाणी तो निकाल येण्याच्या अगोदर आम्ही काही मंडळी, महिला मंडळी, इतर इकडच्या तिकडच्या जिल्ह्यातल्या तसंच मुंबईच्या काही महिला ह्या आयुक्त यांना भेटायला जाणार आहे। कारण की या ठिकाणी निवडणूकच्या अगोदर जर ही जाहिरात नाही आली तर या ठिकाणी 2-3 महिन्यानंतर मग जाहिरात येऊ शकते। त्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहे। त्यामुळे तुमच्यापैकी कोण कोण मुंबईला येण्यासाठी तयार आहे, तर अशा सर्व महिलांनी आपली लिस्ट या ठिकाणी करायची आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला मुंबईला जाता येणार आहे। तसंच ज्या ज्या महिला मुंबईला येण्यासाठी इच्छुक आहेत त्या महिलांनी मी जो नंबर देतो त्या नंबरवर त्यांनी संपर्क करायचा आहे। त्यांची मुंबईला राहण्याची सुद्धा आपण व्यवस्था करू शकतो, काही विषय नाही। तो नंबर आहे 72 190 80 62, 72 190 80 862, 80 62। तर या ठिकाणी 72 190 80 862 सुहासिनी मॅडम म्हणून यांचं नाव आहे, सुहासिनी पाटील। ज्या ज्या महिला मुंबईला येणार आहेत त्यांनी या नंबरवर संपर्क करायचा किंवा माझ्या नंबरवर संपर्क केला तरी चालेल। कारण की या ठिकाणी आमचं नियोजन आहे की बालविकास मंत्री आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी भेटायचं। तसंच दुसरी गोष्ट आयुक्त यांनासुद्धा भेटायचं की या ठिकाणी जाहिरात लवकरात लवकर घ्या। त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपण त्यांच्याकडे 4-5 वेळेस जाणार नाही तोपर्यंत त्यांना गरज पडणार नाही। आणि तुम्हाला संघटनेबद्दल सांगायचं काही गरजच नाही की या ठिकाणी संघटना मुद्दाम त्या ठिकाणी ह्या भरतीला चालढकल करत आहेत किंवा त्या ठिकाणी सगळ्यांचं एकत्र ताळमेळ नसल्यामुळे कित्येक महिलांचा अभ्यास असून, कित्येक महिला पात्र असून सुद्धा त्या परत अपात्र झालेल्या आहेत, कारण की वयाचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये त्या बसत नाहीत। तर हे जो प्रॉब्लेम आहे हा लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मुंबईला जायचं आहे। तुमच्यापैकी कोण कोण रेडी आहे त्यांनी 72 190 80 862 या नंबरवर संपर्क करायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर ती जाहिरात आपल्याला काढता येणार आहे। तर सगळ्यांनी, तसंच काही जिल्ह्याच्या ठिकाणच्या जाहिराती आल्या होत्या त्यांचे फॉर्मसुद्धा गोळा केले होते, अशा सुद्धा महिलांनी या ठिकाणी पुण्याला यायचं आहे। तसंच वाशिमच्या काही महिलासुद्धा मुंबईला येणार आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी काय करायचं आहे, तयारी करायची आणि मुंबईला जाण्यासाठी आपण रेडी राहायचं आहे। तर येत्या सोमवारी आपण मुंबईला या ठिकाणी जाणार आहे, तर सगळ्यांनी हजर राहायचं आहे। तसंच हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेअर करायचा आहे। तसंच या कोर्ट केसचा काय निकाल लागतो तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये आपली जाहिरात कोणत्याही हालतीमध्ये आली पाहिजे। त्यासाठी आपण जर प्रयत्न केले नाही तर शेवटी दिवस निघून जातील आणि संघटनावाले या ठिकाणी काही आपल्याला सपोर्ट करणार नाही। त्यामुळे आपण प्रत्येकानं या ठिकाणी 2-4 वेळेस त्या ठिकाणी भेटायला गेलं की त्या ठिकाणी कळणार पुढच्या वेळेस आपल्याला काय करायचं, त्याच्या पुढच्या वेळेस काय करायचं, त्याच्याशिवाय आपला मार्ग मोकळा होणार नाही। तुमच्यापैकी ज्या ज्या इंटरेस्ट असतील अशा सगळ्या महिलांनी, परत एकदा सांगतो, या नंबरवर कॉल करून किंवा माझ्या नंबरवर कॉल करून मी मुंबईला येणार आहे असं सांगायचं आहे। फायनल डेट्स या ठिकाणी झालेली आहे सोमवारची, तरीसुद्धा सगळ्यांनी रेडी राहायचं आहे। कन्फर्मेशनसाठी आम्हाला कॉल करायचा आहे आणि जेवढे पॉसिबल असतील अशा सगळ्या मुंबईच्या महिलांनी त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे। तर आपण हा व्हिडिओ या ठिकाणी पाहिला त्याबद्दल। तसंच काही महिलांनी अजून परीक्षेची तयारी सुरू केली नसेल तर डबल अकॅडमीतर्फे आपली अंगणवाडीची बॅच या ठिकाणी सुरू आहे। ज्यांना फक्त ICDS जॉईन करायचं असेल ते ICDSची बॅच जॉईन करू शकतात। ज्यांना संपूर्ण जॉईन करायचे असेल सर्व नोट्स बीट्स आपण रेडी केलेल्याच आहेत। ओके, तर या ठिकाणी मी थांबतो। सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला मुंबईत जाऊन भेटायचं आहे आयुक्त यांना। थँक्यू।